अस्सलाम वालेकुम, आदाब, नमस्कार। परभनी न्यूज़ महानगर में आपके साथ शेख इफ्तिखार। तारीख 26 जनवरी रविवार को गणतंत्र दिवस के अवसर पर रहमान फाउंडेशन शाखा परभनी द्वारा मदन सिंह चौहान मानसिक रूप से विकलांग स्कूल में कंबल, फल आदि वितरित किए गए। इस अवसर पर मोहम्मद सरवर शरीफ ने हजरत मौलाना खलीलुर रहमान सज्जाद नोमानी साहब को भारत देश में पूरी मानवता के लिए धर्म और राष्ट्र के भेदभाव के बिना काम कर रहे हैं और रहमान फाउंडेशन के कार्यों से शिक्षकों को अवगत कराया। साथ ही कार्यक्रम के दौरान बच्चों को कंबल और फल बांटे गए और छात्राओं को मार्गदर्शन के लिए आमिर खान सर ने अपनी क्षेत्रीय भाषा मराठी में शिक्षकों को संबोधित करते हुए मानसिक रूप से विकलांग छात्रों को उनके प्रशिक्षण के विभिन्न तरीकों के बारे में बताया और सभी को मानवता के लिए काम करने के लिए प्रोत्साहित किया। मोहम्मद जुबैर सर, मैनेजर जनसेवा बैंक के अपने संबोधन में इन छात्रों की स्थिति से प्रेरित होकर अल्लाह का शुक्र अदा किया और सभी को मानवता के लिए काम करने के लिए प्रोत्साहित किया। गणतंत्र दिवस के मौके पर रहमान फाउंडेशन की टीम ने छात्राओं को तिरंगे हाथ में थमाकर गणतंत्र दिवस के जश्न का इजहार किया। इस अवसर पर जुबैर खान, नूरुल अमीन, मोहम्मद जुबैर बागवान, मैनेजर जनसेवा बैंक, अब्दुल खदीर भाई, सरवर शरीफ सर, अब्दुल रशीद बागवान, फरजाद जसीम तौफीक इनामदार, मकसूद भाई, शहबाज खान, मुजाहिद जागीरदार, मोहम्मद नवीद, फरदीन खान इन लोगों ने मेहनत की और अपना योगदान दिया। उसकी याद आ रही है यहाँ पर, और जो ईश्वर है हमारा गॉड है उसका एक शुक्र जिसे बोले शुक्र अदा करने की जो हमारी सिफत है वो हमारे अंदर पैदा हुई कि भाई अल्लाह ताला ने यानी कि मालिक ने हमको इतना अच्छा बनाया। बच्चे तो है, अब मालिक की वो देन है, वो उसका डिस्ट्रीब्यूशन है, वो किसको क्या कैसा करना है, किसको क्या देना है, लेकिन अल्लाह ने हमको इनसे अच्छा बनाया ना। अभी देखा जाए तो उसका हमको है ना शुक्र अदा करना चाहिए, है ना। और वक्ती तौर पे जैसा कि ये बच्चे हैं, उन लोग ये भी बच्चे हैं और कितने भी बच्चे हैं, इंसानियत के नाते से, कोई धर्म नहीं, कोई जात नहीं, कोई बात नहीं, इंसानियत के नाते से हमको जो है तो इसकी मदद हेल्प करना चाहिए। राष्ट्रीय एकात्मता के प्रतीक रहे परभनी के दरगाह हजरत सैयद शाह तुराबुल हक रहमतुल्लाह अलैह इनके 2025 के उर्स के मौके पर होने जा रहे उर्स को लेकर 27 जनवरी 2025 सोमवार के रोज जिला कलेक्टर ऑफिस के जिला नियोजन समिति हॉल में बैठक आयोजित की गई थी। यह बैठक इसलिए आयोजित की गई थी कि यहाँ जो 10 दिन का उर्स और रात के 10 बजे तक का समय रखा गया है, इसे लेकर विविध संगठनों ने आवाज़ उठाई है। उसी को लेकर जिला कलेक्टर रघुनाथ गावड़े इनकी अध्यक्षता में इस समय जिला एसपी रविंद्र सिंह परदेसी, सांसद फौजिया तहसीन खान, मनपा के आयुक्त धैर्यशील जादव और उप जिला कलेक्टर अनुराधा ढालकरी, जिला परिषद के सीईओ नितिशा माथुर, एडिशनल एसपी यशवंत काले, डीवाईएसपी डंबाड़े, जिला वक्फ अधिकारी, सभी पुलिस थाने के पुलिस अधिकारी, विभिन्न विभाग के अधिकारी कर्मचारी, इसके अलावा मौलाना रफीउद्दीन अशरफी, तहसीन अहमद खान, खमीसा गुलाम मोहम्मद उर्फ मिट्ठू भाई, इरफानुर रहमान खान, एकता के अजमत खान, सैयद अकबर अली, फारूक बाबा, मोहम्मद इमरान रूबी, एडवोकेट इम्तियाज खान, सुभाष जावड़े पाटिल, जाफर खान, बदर चाउस, फारूक बाबा, फारूक ओबीसी, मोहम्मद इलियास, मोहम्मद मोहतसीम, इनके अलावा विभिन्न सामाजिक संगठनों के पदाधिकारी, एनजीओ के पदाधिकारी और विविध संगठनों के पदाधिकारी हाजिर थे। समय और दिन को बढ़ाने की खातिर क्या निर्णय लिया गया और इस समय जिसने अपने प्रतिक्रिया दी है, आइए जानते हैं उन्हीं के जुबानी। 1992 में आप 6 दिसंबर का जो वाकया है ये सब जानते हैं, और 6 दिसंबर का वाकया होने के बाद भी परभनी के अंदर जो है 31 जनवरी से उर्स की शुरुआत हुई और शानदार शुरुआत हुई। देखिए कि उर्स को मानने वाले और नहीं मानने वालों में एक अलग बात है, हम लोग जो है इन चीजों को वो नहीं करते, लेकिन मेरा ये बोलना है कि ये जो उर्स की परंपरा है वो जो है 15 दिन तो कंपलसरी जो है, क्योंकि आम तौर पर जो अलग अलग स्टेट से जो व्यापारी आते हैं और उनके साथ जो भी उनका खर्च निकलना चाहिए और यहाँ के लोगों को जो चीजें मिलनी चाहिए, ये हो गई अलग बात। लेकिन इससे जो इनकम हो रही है वो शासन की है। वक्फ बोर्ड बोले तो ये शासन है, और शासन की इनकम को अगर हम नुकसान करते हैं तो ये जो इदारा है वक्फ बोर्ड, इसके अखराजात और इसकी जो चीजें हैं, ठीक है कि पहले क्या होता था और क्या नहीं होता था, लेकिन पिछले 2 सालों से इसकी जो भी इनकम बढ़ी है और उसकी वजह से जो इस संस्था को फायदा हुआ है, जैसे कि अभी बाउंड्री वॉल हो रही है और अदर इसी
इनकम से जो ये काम हो रहा है, लेकिन ये तमाम चीजें हैं कि एक माहौल खराब करके अगर वो उसको कम करना चाहते हैं तो ये एक अलग बात है। का रास्ता था और आज भी जो है तो ये आठवा अजूबा बन के दरगाह रोड का काम हो रहा है, जो मौत पे कुआं के नाम से फेमस है। दरगाह रोड का रास्ता इंतहाई खराब हो चुका है मैडम, और उसके बाजू में जो सिविल हॉस्पिटल का रास्ता है डिलीवरी वार्ड, वो रास्ते की भी जो हमने बहुत बार वहाँ के लोगों ने निवेदन दिया, नगर पालिका से मुझको लेटर मिला है कि वो रास्ते का काम जो है तो पैचअप करेंगे, लेकिन अभी तक वो रास्ते का पैचअप वहाँ पर जो है तो लेडीज को डिलीवरी के हॉस्पिटल जाने के लिए बहुत तकलीफ हो रही है। अभी उड़स भी चालू है, अगर वो रास्ता मेंटेनेंस करके देते हैं तो आने जाने के लिए लोगों को राहत मिलेगी। सर्टेन कंपनी के गुत्तेदार तो 3,75,000 पर डे फाइन मारेंगे, लेकिन फाइन मारने के बाद भी मैडम और कलेक्टर साहब वो गुत्तेदार ने काम खास नहीं किया। सबसे पहले दरगाह रोड का जो रास्ते का काम है वो नाली से शुरू किए, जबकि वहाँ सबसे पहले जरूरत थी पोल शिफ्टिंग, नल के पाइप की शिफ्टिंग, लेकिन डायरेक्ट आए और जो है तो काम चालू कर दिए। अभी जब रास्ता बनेगा तो एमएससीबी के जो पोल है वो एकदम रास्ते में आ रहे हैं और वहाँ पर जो तो एक्सीडेंट होने की चांसेस है। इस वजह से गुत्तेदार को पहले पोल शिफ्टिंग करने का आदेश दे और उसके बाद पाइपलाइन निकालने का आदेश दे। इम्प्लिमेंटेशन प्रॉपर करणार आहे, म्हणजे रस्ते जे आहेत ते मोकळे आणि आपल्याला वाहतुकीसाठी राहणार आहे, आपल्याला त्या ठिकाणी गर्दी होणार नाही अशा प्रकारचं आपण करणार आहोत। काही ठिकाणी गर्दी झालीच तर वक्फ बोर्डाकडनं आपण दरवर्षी आपल्याकडे पोलीस अधीक्षक महोदयांकडून खूप चांगला बंदोबस्त दिला आहे, त्यानंतर कोणतीही अप्रिय घटना घडली नाही। म्हणजे अपर पोलीस अधीक्षक काळे साहेब आणि आम्ही गेल्या आपण दुकानाचं जे आहे ते संगणकीकृत करतो आहोत। म्हणजे याच्या पूर्वी कसं होतं की कोणतं दुकान घेतलं, किती रुपयाला घेतलं, कुठे घेतलं, कोणतं दुकान आहे याची माहिती जोपर्यंत आपण आता ती माहिती दुकान देताना त्याचे संगणकावर आपण फीडिंग करणार असल्यामुळे आणि बॅरिकेडिंग आणि फेरीवाल्याला आपण बाजूला काढतो। सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्यामध्ये देखील आम्ही वाढ केलेली आहे आणि ते चांगल्या प्रकारचे घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर यावेळेस आम्ही इनोव्हेटिव्ह आयडिया अशी केलेली आहे की गेट करण्यासाठी की अटेन्शन होण्यासाठी वारंवार आपण एक हेल्पलाईन ही कम्प्युटराइज राहील, पण हेल्प डेस्क हा त्या ठिकाणी काहीतरी मदत लागेल ते देण्यासाठी राहील। असे दोन आपण ते आपण दर्गा परिसरात करणार आहोत। दर्गा परिसराच्या ऐवजी आपण आता क्रीडा जे आहे ते इतर ठिकाणी देतो आहोत, कारण त्या ठिकाणी थोडंसं हे झाल्यामुळे। परंतु बाकी साहित्यिक आणि सांस्कृतिक आहेत, आपण त्यामध्ये येणारे लोक जे आहेत, मंडळी आहेत, ही खेड्यापाड्यातून येतात आणि खेड्यापाड्यातून येणारी मंडळीचे दिवसभर काम करतात आणि साधारणतः सायंकाळी तिथून निघतात, 6-7 वाजता गावातून निघतात। निविदाच्या रिस्पॉन्स मध्ये आपल्याला एक निविदा अंतिम देखील झाली, त्यांनी त्या ठिकाणी दुकानं बांधण्याचं काम देखील सुरुवात केलेलं आहे। दुसरं याच्यामध्ये गर्दीमध्ये संरक्षण व्हावं, इमिजिएटली रेस्क्यू ऑपरेशन्स व्हावं। आपल्याला जिल्हा वक्फ अधिकारी आपल्या इथून नवीन आलेले आहेत, एकदम चांगला अधिकारी आलेला आहे, त्याचा पण आपण या ठिकाणी फायदा करून घेऊया एवढंच मी या निमित्तानं सांगतो आणि थांबतो, रजा घेतो। नकाशा तेवढा दाखवा, ह्याच्यामध्ये नकाशामध्ये सर मी थोडंसं ते पालन करेल आणि यावर्षीचा उर्स आपण सुखी समाधानानं आणि चांगल्या पद्धतीने पूर्ण करू। सहाय्यक आयुक्तांना, पोषक प्रशासन, जिल्हा माहिती अधिकारी, जिल्हा वक्फ अधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी आणि सहाय्यक आयुक्तांना, पोषक प्रशासन अशा सर्वांसाठी आम्ही एक एसओपी चेकलिस्ट काय काय कामं करायची ती आम्ही तयार केलेली आहे। ती सर्वांना आपल्याला ती वेळेत पोहोचेल, आपल्याला कॉपी देतो मी, तर त्याप्रमाणे कामं करायचे। त्याचा रिव्ह्यू आपण 2-3 दिवसांनी पुन्हा घेऊ, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिव्ह्यू राहील तो सर्वांना ही कॉपी पोहोचून जाईल। काय सुंदर झालं। दुसऱ्या आपल्या सर्वांच्या भावना आम्ही मागच्या 2 तासापासून ऐकल्या, त्याच्या नोट्स आम्ही घेतलेल्या आहेत, त्याच्यावर योग्य तो विचार होईल। मला 2-3 मुद्दे सांगायचे की जरा ऑलरेडी बोललो मी साफसफाई बद्दल। आपल्याला थोडंसं काय होतं की इथली चर्चा आणि ऍक्च्युअली काम याच्यात बदल असतो। मी स्वतः अनुभव घेऊन बोलतो की आपल्याला त्यासाठी थोडा ऍक्टिव्ह लोक मॅनपॉवर ठेवावं लागणार आहे। सुरुवातीच्या 2-3 दिवसानंतर रस्त्याच्या मध्ये दुकानाला तुम्ही 20 फूट 30 फूट रोड ठेवलाय, तर त्याच्यात मध्ये असे बसतात लोक, एक त्या बाजूने एक त्या बाजूने, आणि मग तो कॅरेज वे आहे ना तो आधी 5-7 फूट राहतो आणि मग तिथून जरा धक्काबुक्की असं होते। तर ते आपल्याला कसं करता येईल। आता यावेळेस तुमचं प्लॅनिंग ऑन पेपर मला चांगलं दिसतं आहे, मॅडमला पण बोललो की खूप चांगलं केलंय, फक्त ते जागावर कसं एक्झिक्यूट होईल याची आपल्याला दक्षता घ्यायची आहे।
अप्रोच रोडवरती अंधार, कारण मागचे जे काही FIR दाखल झाले त्याच्यावर साहेबांनी मी चर्चा केली, बहुतेक थोडंसं कमी लाईट किंवा डार्क एरियामध्ये ती प्रकार झालेला आहे. तर आपल्या स्कोपमध्ये जे जे आहे त्या ठिकाणी महापालिका आयुक्त पण आहे, जाधव आपल्याला पण जो काही एरियामध्ये आपला तुमच्या हद्दीतला तिथे जरा पुरेसं लाईटिंग मागच्या वेळेस महापालिकेने केलं होतं आणि तुमच्या बंद लाईट पण असतील तर तेवढं जरा चेक करून घ्या. अनेक प्रश्न मांडण्यात आले. काही लोकांच्या कडून रिक्वेस्ट करण्यात आली की 15 दिवसाच्या करावं. काही लोकांनी सांगितलं की भीती आहे आम्हाला 15 दिवसात गडबड होण्याची शक्यता आहे. त्या पद्धतीने चर्चा झाली. आता प्रशासन काय निर्णय घेतो त्याच्यावर आहे, कारण अनेक प्रकारचे विचार मांडण्यात आले. पण मुख्य असं आहे की आयोजन चांगला झाला पाहिजे, कायदा सुव्यवस्था राहिली पाहिजे, हे प्राधान्य आपल्याला ठेवणं आवश्यक आहे. आणि आपली परंपरा पण जपली पाहिजे, कारण ही परंपरा 118 वर्षाची परंपरा आहे. इथे हिंदू मुस्लिम सगळ्या धर्माची एकता ही आपला विशेष परभणीची ओळख आहे आणि ती एकता राखून ठेवण्याचं काम आपल्या सर्वांचं. 18 वर्षापासून धुळीचं निर्माण आपल्याला दिसतोय, तरी आपण त्याच्यासाठी प्रयत्न करणार आहेत, पाणी स्प्रिंकल करण्याच्या वगैरे. पण आज जे उर्साच्या माध्यमातून उत्पन्न होतोय त्या उत्पन्नातून तिकडे पक्के रोड्स करणं किंवा दुसऱ्या फंडातून पक्के रोड्स करणं हे नियोजित आहे. आणि ते जर केलं तर मग भविष्यामध्ये आपल्याला दिसणार नाही. तो आमच्या प्लॅनमध्ये आहे आणि आम्ही ते करणार. पुरानी बीमारियों की शर्तिया इलाज, घुटने के दर्द, शुगर, बवासीर, गुर्दे की पथरी, सफेद दाग, हार्ट अटैक, अस्थमा, एलर्जी, दाग कोड़ की बीमारी, गांठियों से पीड़ित, अन्य बीमारियों से परेशान होते तुरंत संपर्क करें डॉक्टर गोविंद कामटे, आयुर्वेदिक विद्या विशारद, बालाजी आयुर्वेदिक प्राकृतिक चिकित्सा केंद्र। एड्रेस तलाठी कार्यालय के पीछे, बसमत रोड, परभणी। समय सुबह 9 बजे से दोपहर 2 बजे तक, शाम 5 बजे से रात 9 बजे तक। मोबाइल नंबर 9921691008। उमरी माड़ेची ग्राम पंचायत में वित्त आयोग और सांसद के फंड में से किए गए धांधलियों के कामों को लेकर 25 जनवरी 2025 को बेमुद्दत अनशन कलेक्टर ऑफिस के सामने किया जा रहा है। ऐसा निवेदन जिला कलेक्टर को दिया गया है। दिए गए निवेदन पर सिद्धार्थ कांबळे और सचिन कांबळे दोनों के हस्ताक्षर मौजूद है। किस तरह का भ्रष्टाचार हुआ है तो लेकर अगर से गलत निकलता है तो उन पर सजा की जाए, उन्हें जुर्माना किया जाए, ऐसे उनकी मांग है। उन्होंने क्या कहा आइए जानते हैं। 15 वित्त आयोग विविध योजनेमधून जे विकास कामं झालेले आहेत ते विकास कामं थातुरमातुर दाखवून त्याचे बिल उचलण्यात आलेले आहेत। ज्या मागण्या आहेत आमच्या संविधानिक पद्धतीने याच्यामध्ये जर आमच्या मागण्या खोट्या असतात आमच्यावर फौजदारी खटले दाखल करून आमच्यावर गुन्हे दाखल करावे। पण याच्यामध्ये संयुक्तपणाने आम्ही जी मागणी केलेली आहे रितसर पद्धतीने की उमरीच्या ग्रामपंचायतमध्ये ज्या विकास कामं झालेले आहेत, खासदार फंडातून कामं झालेले आहेत, मातोश्री योजनेमधून पांढरा रस्ता झालेला आहे, गावाच्या लगतच एक पाटबंधारा जिल्हा परिषद अंतर्गत बांधण्यात आलेला तो बंधारा जुन्या बंधाऱ्यावरच नवीन बंधारा दाखवून ते बिल उचलण्यात आलेलं आहे। अशा विविध मागण्यासाठी हे उपोषण आम्ही चालू केले। प्रहार अपंग क्रांति संगठन की ओर से 26 जनवरी के रोज एक दिन का धरना आंदोलन किया गया। परभणी जिला कलेक्टर को निवेदन देते हुए दिव्यांग बंधुओं ने प्रति माह 6,000 रुपये पेंशन दिया जाए, राज्य में हर जिले में दिव्यांग भवन की निर्माण किया जाए, वे कारोबार के लिए रहने के लिए उन्हें 200 स्क्वायर फुट की जगह दी जाए, ऐसे अन्य विभिन्न मांगों को लेकर एक दिन का धरना आंदोलन किया गया। इस आंदोलन में देवलिंग देवड़े, केशव जाधव, अहमद खान, राहुल शिव भगत, दीपक खुड़े, राजेश जाधव, नारायण धुमाळ, बालाजी पौल, हरिश्चंद्र पौले, विलास भालेराव, ज्ञानदेव राठौड़, रामभाऊ निळे, गोविंद भोसले, तुकाराम जामके, संजय राठौड़ आदि के साथ दिव्यांग बंधू बड़ी संख्या में मौजूद थे। आमच्या ज्या मागण्या आज जे एसडीएम साहेबांसोबत आमची चर्चा झाली त्यांनी आम्हाला एकदम चांगल्या प्रकारे आमच्या मागण्या मान्य करूत आणि आमच्या स्तरावरच्या मागण्या ज्या आहेत
आम्ही आमच्या स्तरावर सोडूत आणि ज्या राज्यस्तरावरच्या ज्या मागण्या आहेत आम्ही राज्यस्तरावर कळवूत म्हणून त्यांनी सांगितली। आणि आमच्या चांगल्या समन्वयाने आमच्या जे 6000 दिव्यांगाचं वेतन आहे ते वाढवण्यात यावं, वेळेच्या वेळेला दिव्यांगाचं वेतन देण्यात यावं याविषयी आणि राशन कार्ड याच्याविषयी आमची चर्चा झाली। ते म्हटले की आम्ही वर राज्यस्तरावर कळवतो आणि तुमच्याशी एक बैठक घेऊन तुमच्या मागण्या सविस्तर सांगतो तुम्हाला आणि वर कळवतो असे त्यांनी। आमच्या जे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये किंवा ग्रामपंचायत हद्दीमध्ये जे दिव्यांगांना स्टॉल असतात, 200 स्क्वेअर फूटची जागा असते, राशन कार्ड असतं अंत्योदयचं, पुन्हा घरकुल असतं, अशा विविध आमच्या अशा एकूण 20-22 मागण्या आहेत। पुन्हा जिल्हा स्तरावर जे दिव्यांग भवन असायला पाहिजेत, तिथं दिव्यांग अधिकारी नेमण्यात यावा। त्या दिव्यांग अधिकाऱ्यांनी म्हणजे जो दिव्यांग अधिकारी जर नेमला तर त्याला दिव्यांगाच्या ज्या वेदना असतात त्या त्यांना कळतील। जर चांगला अधिकारी जर नेमला तर त्यांना दिव्यांगाच्या ज्या दुःख भावना असतात त्या कळणार नाही। त्यामुळे त्या जागेवर दिव्यांग अधिकारीच नेमावा म्हणजे त्यांना आमच्या दुःख कळून ते आमच्या दुःख समजून घेतील, यासाठी आम्ही त्यांना मागणी केलेली आहे। सांसद डॉक्टर फौजिया खान ने रेल यात्रियों को सुविधा दिलाने के लिए धरना किया। यात्रियों को शौचालय, निकास मार्ग, प्रतीक्षालय, ट्रेन सूचना बोर्ड, पार्किंग आदि की समुचित सुविधाएं नहीं मिली, जिसके कारण सांसद फौजिया खान इन्होंने काफ़ी शिकायतें मिलने के बाद लगातार फॉलोअप के बावजूद रेलवे प्रशासन कुंभकर्ण के नींद से नहीं जागा। अंततः सांसद फौजिया खान इन्होंने 27 जनवरी को जन आंदोलन करने की चेतावनी दे दी। इसके बाद रेलवे प्रशासन ने सुविधा देने को तैयार होते हुए काम शुरू कर दिया है। इस मौके पर बड़ी संख्या में यात्री और संगठनों की ओर से सांसद फौजिया खान इनको बधाई दी गई। इस मौके पर सांसद डॉक्टर फौजिया खान इन्होंने क्या कहा, आइए जानते हैं। बांधकाम होतोय स्टेशन मध्ये, त्या बांधकामामुळे इतकी असुविधा निर्माण झाली आहे पॅसेंजर्सची की त्यांना म्हणजे दादऱ्यावरून उतरून तिकडे खूप लांब 1 किलोमीटर दूर जाऊन त्यांना बाहेर येण्याची वेळ होती। अनेक प्रवासी आमच्याकडे येऊन ते सांगायचे की आम्हाला त्रास आहे। तर मी प्रशासनाला, रेल्वे प्रशासनाला अनेकदा विनंती केली पण ते काय आपल्याकडे बघत नव्हते। मग मी आंदोलनाचा इशारा दिला तर त्यांनी एकदम जागे झाले, ते सगळे आले, कमिटी आली, त्यांनी ते एक्झिट पण केली। आज काल पण मी विजिटला गेले, आज पण गेले, बघितलं स्वतः, त्यांनी आमच्या मागण्या मान्य केले। आता बाकीचे पण महिलांसाठी शौचालयाचा विषय असेल किंवा तिकडे अपंग लोकांसाठी व्हीलचेअर ते ठेवावं, अनेक असे जे प्रश्न आहे वृद्धांसाठीचे किंवा महिलांसाठीचे, तर ते सगळे त्यांनी मान्य केलेले आहे आणि तात्पुरता जे काय आहे त्यांनी एक्झिट तिकडे केलेली आहे। आता लिफ्ट पण होणं आवश्यक आहे, कारण जे वयोवृद्ध आहे, ज्यांना हृदयविकाराचे प्रॉब्लेम्स आहे, त्यांना तेवढं चढून जाणं येणं खूप अवघड होते। तर ते सगळं निवारण आता झालं, मला आनंद आहे। म्हणून आजचं आंदोलन आम्ही स्थगित केलं आणि पुन्हा जर प्रश्न निर्माण झाला तर पुन्हा अधिक तीव्र आंदोलन करू। सुरक्षा खूप महत्त्वाचं आहे आणि याच्यासाठी मी अश्विनी वैष्णव साहेब, आपले जे रेल मंत्री आहे केंद्रामध्ये, त्यांना मी भेटणार आहे। आपले सगळे परभणीचे जे प्रश्न आहे, हे सगळे सिक्युरिटीचे असेल, मॅनपॉवरचे असेल, बाकीचे प्रश्न असेल, ते सगळे मांडण्याचं काम आम्ही करणार आहोत, हे मला माहिती आहे। परभनी शहर के वार्ड नंबर 16 साकला प्लाट उदयनगर को बसाए हुए 50 साल से अधिक समय का बीत चुका है। इससे पहले इस इलाके में महानगर पालिका द्वारा रास्ते तथा ड्रेनेज के काम साल 2011 में स्थानीय स्वराज्य संस्था के निधि से किए गए थे, यानी कि महानगर पालिका के बजट से किए गए थे। उक्त कार्यों की उपयोगिता समाप्त हो जाने से क्षेत्र में मूलभूत सुविधाओं की आवश्यकता उत्पन्न हो गई है। इसके अलावा मौजूदा जल निकासी कार्यों के ठीक से सफाई नहीं होने के कारण गंदा पानी रास्ते पर आकर बड़े पैमाने पर यहां बदबू और दुर्गंधी का माहौल बन गया है। रास्ते के नाले सफाई का काम तुरंत किया जाए, ऐसी मांग उदयनगर स्थित नगरवासियों ने की है। इसी को लेकर 26 जनवरी के रोज जोरदार आंदोलन किया गया। आंदोलन को देखते हुए महानगर पालिका के अधिकारियों ने मुलाकात करते हुए आंदोलनकर्ताओं से लेखी पत्र द्वारा ये बतलाया है कि यहाँ पर काम क्यों नहीं किया जाता, इसके बारे में उन्होंने ब्यौरा बताया। यहाँ के रहवासियों ने कहा है कि 15 दिन के भीतर अगर इनका रास्तों के और नालियों के काम नहीं किए गए तो बड़े पैमाने पर आंदोलन किया जाएगा। साकला प्लॉट येथील उदयनगर येथील साकला प्लॉट येथील उदयनगर येथील रस्ता आणि नाल्याचा प्रमुख विषय होता। या संदर्भात आमचं आंदोलन होतं। दिनांक रोजी 6 जानेवारी रोजी आम्ही पत्र दिलं होतं, त्यानंतर त्यांनी 13 रोजी त्याचं उत्तर दिलं होतं
की साकला प्लॉट येथील जे नाली आणि रस्त्याचा प्रश्न आहे त्याचा जो एरिया आहे तो 516 मध्ये येतो आणि तो ग्रीन झोनमध्ये असं त्यांनी सांगितलं होतं. त्यानंतर आम्ही 15 रोजी पत्र दिलं होतं की महानगरपालिकेच्या वैयक्तिक फंडातून हे करून घ्या. त्यानंतर अधिकारी वगैरे आले, त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की हे आम्ही आमच्या लेवलला करून घेऊ. या संदर्भात त्यांनी पत्र दिलं आहे. परभणी शहर महानगरपालिकेच्या अंतर्गत येणारा प्रभाग 16 साकला प्लॉट हा जो भाग आहे, या भागामध्ये जो उदयनगर असा एक भाग आहे, त्या भागामध्ये मागच्या 40 वर्षापासून महानगरपालिकेच्या अंतर्गतमध्ये रस्ते आणि नाल्या झालेले नाहीत. या भागामधले जे नागरिक आहेत ते त्या रस्ते नसल्यामुळं आणि ते ड्रेनेजचं पाणी व्यवस्थित सांडपाण्याचा निचरा होत नसल्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये काही वर्षापासून म्हणजे त्रस्त आहे. तर प्रश्न असा झाला आहे की महानगरपालिका आत्ता म्हणते की ते जो भाग आहे तो ग्रीन झोनचा, पण तो ग्रीन झोनचा असेल किंवा कशाचा असेल ते महानगरपालिकेच्या स्तरावर बघण्याचं काम आहे. आम्ही नागरिक म्हणून अशी मागणी करतो आहे की ते रस्ता जो आहे तो लगेच पूर्ण करावा. मागच्या वेळेस आम्ही जेव्हा निवेदन दिलं होतं तेव्हा परभणीच्या शहर महानगरपालिकेच्या आयुक्त साहेबांनी सांगितलं होतं की एक महिन्याच्या आतमध्ये 3 आठवड्याच्या आतमध्ये हा रस्ता जो आहे तो त्याचा आरक्षणाचा प्रश्न निकाली निघणार आहे म्हणून. त्यामुळं हे जे आंदोलन आहे आजचं 26 तारखेचं, तर त्या त्यांच्या आश्वासनाला आम्ही मान देऊन त्यांचे कर्मचारी इथं उपस्थित झाल्यामुळे त्यांनी सांगितल्यामुळं आम्ही आता स्थगित करतोय. पण आणखी 15 दिवसाच्या नंतर जर समजा त्या प्रश्नावर जर तोडगा काढण्यात नाही आला तर मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन करू आम्ही आणि आमच्या पूर्ण साकला प्लॉटमधले नागरिक घेऊन महानगरपालिकेला मोठ्या प्रमाणामध्ये मोर्चा काढू असं आम्ही आता या ठिकाणी सांगतो. खूबसूरती का राज डॉक्टर हाशमी के पास. बालों का झड़ना, चेहरे के दाग व धब्बे, दीगर समस्याओं का इलाज हमारे पास. हमारे अपने बनाए हुए प्रोडक्ट्स 100% नेचुरल, कुदरती तौर पर इलाज बगैर किसी साइड इफेक्ट के साथ पूरी तरह से कुदरती व खालिश प्रोडक्ट्स आपके सामने बनाए जाएंगे. हमारे खुद के बनाए हुए प्रोडक्ट शिकाकाई, रीठा, आंवला, मेथी, गुड़हल के फूल, भिंगरा, एलोवेरा के जरिए हर्बल ऑयल वो हर्बल शैम्पू बालों का झड़ना व डैंड्रफ को खत्म करने के साथ सर की खुजली को खत्म करे. पतले बालों का इलाज फायदेमंद है, साथ ही बालों को लंबा, घना और खूबसूरत बनाए. चेहरे के दाग धब्बे, कील मुहासे, रूखी त्वचा वो चेहरे की झुर्रियां खत्म करे, साथ ही चेहरे को खूबसूरत बनाता है. खूबसूरती का राज डॉक्टर हाशमी के पास. हमारे पास ऑयल मशीन है जिससे हम आपकी लाए गए खोपरा, कलौंजी, बादाम व अन्य सामग्री का तेल निकाल कर देंगे आपके सामने. एड्रेस डॉक्टर हाशमी मिनाज, खान साहब बिल्डिंग के पीछे, दरगाह रोड, परभणी. 8421522947, 8669131304. मिलने का समय सुबह 9 बजे से दोपहर 2 बजे तक और शाम 5 बजे से रात 9 बजे तक. हमारी न्यूज़ आपको किस तरह पसंद आ रही है इसके बारे में लाइक करें, शेयर करें, कमेंट्स करें. अब तक हमारे चैनल सब्सक्राइब नहीं किया तो सब्सक्राइब जरूर करें. साथ ही साथ बेल आइकन का बटन जरूर दबाएं और फेसबुक पर भी हमें फॉलो करें. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.